इयत्ता 6वी विषय सामान्य विज्ञान पाठ 4 सजीवांतील विविधता स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे योग्य जोड्या जुळवा. गट अ आणि गट ब त्या जोड्या जुळतील. 1 जलचर मासा. 2 चिखलासारख्या दलदलीत राहणारे रानमैस. 3 उभयचर बेडूक. 4 पाण्याच्या पृष्ठभागावर विहार करणारे हंस. प्रश्न दुसरा आहे गटामध्ये न बसणारा कोण ओळखा कारण लिहा. अ गाय घोडा बकरी मासा. उत्तर आहे मासा कारण तो जलचर आहे. ब आंबा पिंपळ पेरू कोथिंबीर. उत्तर आहे कोथिंबीर कारण ती भाजीपाला आहे. क कांगारू चित्ता झुरळ हरिण. झुरळ कारण तो कीटक आहे. ट मूग ज्वारी गहू बाजरी. मूग कारण ते कडधान्य आहे. प्रश्न तिसरा आहे सत्य की असत्य ते लिहा. अ मेंढी ही झुडूप प्रकारची वनस्पती आहे. सत्य. ब सोटमूळ असणारे वृक्ष लहान वादळात सहज कोसळून पडतात. असत्य. क आंब्याच्या झाडाला फुले येत नाहीत. असत्य. ड पांढरी अस्वले वाळवंटात असतात. असत्य. ई काही जातींचे साप उभयचर असतात. असत्य. प्रश्न चौथा आहे पहिल्या जोडीतील संबंध पाहून दुसऱ्या जोडीतील संबंध लिहा. अ झाडांच्या फांद्यावर राहणारे माकड तर जमिनीखाली राहणारे उंदीर. ब कोरड्या जमिनीवर राहणारे घोडा तर गुहेत राहणारे सिंह. प्रश्न पाचवा आहे पुढील चित्रे नीट पहा त्यावरून या वनस्पतीविषयी कोणकोणती माहिती समजते सगळे मुद्दे नोंदवत लिहा. उत्तर चित्रावरून समजणारी माहिती. डाव्या बाजूला तुळशीचे रोप आहे तर उजव्या बाजूला गवत आहे. तुळशीचे खोड फांद्यांनी युक्त असून पाने रुंद असतात. गवताची पाने लांब व रुंद असतात. तुळशीला मुख्य मुळासोबत उपमुळे असतात. गवताला तंतुमय मुळे असतात. दोन्ही वनस्पती हिरव्या असून प्रकाश संश्लेषण करून स्वतःचे अन्न तयार करतात. दोन्ही वनस्पतींना वाढ देण्यासाठी पाणी हवा सूर्यप्रकाश व मातीची आवश्यकता असते. प्रश्न 6वा तुळस ही वनस्पती वृक्ष झुडूप आहे की रोपटे हे ठरवण्यासाठी आपण कोणकोणती वैशिष्ट्ये विचारात घेऊ शकतो. उत्तर तुळस ही रोपटे आहे कारण तिचे खोड मऊ असते, उंची कमी असते आणि ती वृक्षाप्रमाणे मोठी होत नाही. प्रश्न 7वा आहे एकबीजपत्री वनस्पती आणि द्विबीजपत्री वनस्पती यातील फरक स्पष्ट करा. उत्तर एकबीजपत्री वनस्पतीमध्ये बियामध्ये एक बीजपत्र असते तर द्विबीजपत्री वनस्पतीमध्ये बियामध्ये 2 बीजपत्र असतात. पाने समांतर शिरांचे असतात तर द्विबीजपत्रीमध्ये पाने जाळीदार शिरांचे असतात. एकबीजपत्रीमध्ये मुळे तंतुमय असतात तर द्विबीजपत्रीमध्ये मुळे सोटमूळ प्रकारचे असतात. एकबीजपत्री वनस्पतीमध्ये उदाहरण गहू तांदूळ मका तर द्विबीजपत्रीचे उदाहरण हरभरा वाटाणा आंबा. प्रश्न 8वा बदक या प्राण्यांचा अधिवास कोणता आणि का. उत्तर बदकाचा अधिवास पाणथळ प्रदेश आहे कारण ते पाण्यात पोहते व तेथेच अन्न मिळवते. 9 तुमच्या परिसरातील किमान 5 प्राण्यांचे निरीक्षण करा आणि त्यांचा अधिवास निश्चित करा. उत्तर गाय गोठा कुत्रा घराभोवती किंवा मानवी वस्तीमध्ये. चिमणी झाडावर किंवा घरट्यामध्ये. बेडूक तळ्यात किंवा पाणथळ जागी. मासा नदी किंवा तळ्यात. उपक्रम आसपासच्या परिसरात बदल झाल्याने काही प्राण्यांचे तेथे जगणे अवघड होते. त्यांची संख्या कमी होऊ लागते. अशा प्रकारे महाराष्ट्रातून नाहीसे होण्याचा धोका असलेल्या काही प्राण्यांची चित्रे आणि माहिती मिळवा ती लिहून ठेवा. उत्तर याप्रमाणे आपल्याला लिहिता येईल. याप्रमाणे तुम्ही काही चित्रे गोळा करून असे प्राणी लिहू शकता.